नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आजकाल लग्न ठरत नाही आहे मुला-मुलींची, हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तर आपण काय करायचं, ज्यांचं लग्न ठरत नाही, मात्र त्यांनीच हा उपाय केला पाहिजे. कारण की बघा, आपण आजारी असू आणि आपल्याऐवजी दुसऱ्या कोणी औषध खाल्लं, तर ते त्यांना लागू पडेल का? तर नाही. तर ज्याचे ग्रह खराब आहेत, त्यांनीच ते उपाय केले पाहिजेत. तर गणपती बाप्पांचा हा 21 दिवसांचा उपाय एकदम सुंदर आहे, एकदम सोपा आहे. तर काय करायचं, थोडे अक्षत घ्यायचे, म्हणजे जे तुटलेले, फुटलेले नसावेत. त्यांना हळदीचं पाणी करायचं आणि त्या अक्षतांवर टाकून ते थोडं सुकवून घ्यायच्या. ह्या अक्षता त्या मुलाने किंवा त्या मुलीने थोड्याशा गणपतीवर टाकायच्या. म्हणजे आपण जसं लग्नात अक्षता टाकतो तशा टाकायच्या आणि सुरुवात आपल्या घरातल्या गणपतीपासून करून असे 21 गणपती करायचे. पण ते गणपती वेगवेगळे असले पाहिजेत. आपल्या आजूबाजूलाच बघा 4-5 मंदिरं तुम्हाला वेगवेगळी गणपतीची मिळून जातील. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी शोधा. थोडासा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. पण हा उपाय आई-वडील, भाऊ-बहीण कोणीनी नाही करून उपयोग. ज्यांचं लग्न करायचं त्यांनी स्वतःच हा उपाय केला पाहिजे. आणि मग त्या अक्षता घेऊन प्रत्येक गणपतीच्या रोज एका गणपतीच्या अंगावर अशा टाकायच्या आणि प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा, मी तुझ्या अंगावर अक्षता टाकल्या तशाच माझ्याही अंगावर पडू देत. बघा 21 दिवसानंतर तुम्हाला नक्की विवाहाचे योग मिळून जातील. तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि हा उपाय करा. तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतील. नमस्कार.